भारतीय जनता पक्षाला मी देवेंद्र फडणवीस यांचं नाव भारतीय जनता पक्षाला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशेला पीळ देत फिरतो या देशामध्ये। आम्हाला त्यांनी हिंदुत्व अजिबात शिकवू नये आणि वक्फच्या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही आहे। हिंदुत्वावर बोलत असताना संजय राऊत वक्फ बोर्ड कायद्यावरही बोलले। वक्फ बोर्ड कायदा हा उद्योगपतींना जमीन देण्याचा कायदा। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल। भाजपला जेव्हा मिशाही नाही फुटल्या होत्या तेव्हापासून आमचं हिंदुत्व। पहा काय म्हणाले संजय राऊत। नाही, माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही तसा पूर्ण पाठिंबा नाही या बिलाला। जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात भूमिका घेतली औरंगजेबाची कबर तोडण्यासंदर्भात, भारतीय जनता पक्षानं घेतलेल्या भूमिकेला संघाने विरोध केला। याची गरज नाही, उगाचच वातावरण खराब करू नका। सुद्धा संघाची भूमिका ही त्याच पद्धतीची अशी माझी माहिती आहे। त्याच्यामुळे हिंदुत्वाचा विषय आणि या बिलाचा विषय याचा कोणी मेळ घालत असेल तर ते मूर्खपणा आहे। या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे फडणवीस सांगू शकतील का? इतर जी अमेंडमेंट्स इतर जी बिलं असतात सुधारणावादी त्या प्रकारचे एक बिल, या बिलाचा संबंध जर असला सरकारने आणलेला तर वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर भविष्यामध्ये कब्जा मिळवण्यासाठी काही उद्योगपतींना सोपं जावं त्यासाठी या बिलाचं स्पष्ट प्रयोजन दिसत आहे। शिवसेना ही प्रखर हिंदुत्ववादी आहे। शिवसेना ही प्रोग्रेसिव्ह विचारांचा हिंदुत्ववाद मानणारी शिवसेना आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्यानं हिंदुत्वाला सुधारणा आणि विज्ञानवाद याचा एक सपोर्ट दिलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे। आणि देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे जे बगलबच्चे आहेत ते आता वक्फ बोर्डाच्या निमित्तानं जी बांग देत आहेत हा मूर्खपणा आहे। हिंदुत्व हिंदुत्वाच्या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारची बिलं त्या ठिकाणी आम्ही स्वतः विरोधी पक्षात असताना भारतीय जनता पक्षाने आणलेल्या 370 कलमाच्या विधेयकाला पाठिंबा दिलाय ना, कारण तो विषय राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदुत्वाच्या संबंधात होता। आम्ही तिहेरी तलाकच्या बिलालाही विरोध केला नाही, कारण तो विषय हा गरीब मुस्लिम महिलांच्या संदर्भातला होता आणि वक्फ बोर्डाचा जो विषय आहे बिलाचा हा त्यांच्या लाखो लाखो कोटी रुपयांच्या प्रॉपर्ट्या जमिनींसंदर्भातला विषय। त्याच्यामध्ये कोणाला तरी घुसवून भविष्यामध्ये त्या प्रॉपर्ट्या आपल्या लाडक्या उद्योगपतींना देता येतील का, त्यासाठी ही झालेली ही पायाभरणी आहे। हे मला स्पष्ट दिसते, आम्हाला स्पष्ट दिसते। रात्री आम्ही माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुखांच्या सूचनेवरून आम्ही रात्री इथेच बसून सगळे खासदारांनी चर्चा केली। आता परत आम्ही आमच्या पक्ष कार्यालयात बसणार आहोत। आमची भूमिका ठरलेली आहे। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। जय महाराष्ट्र।